नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। कंडारी शिवारात केळीच्या बाग पेटवल्याचा सख्या भावावर आरोप। आंबी पोलिसात गुन्हा दाखल। शेतकऱ्यांचे 11 लाखांचे नुकसान। उभे केळी पीक आणि ठिबक सिंचन जळून खाक। मी महारुद्र रामहरी मोरे, गाव कंडारी, तालुका परंडा। माझी 3 एकर केळी होती। माझ्या सख्या भावाने ते जाळून जवळपास 11-11.5 लाखाचं नुकसान केलेलं आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील कंडारी शिवारात केळीच्या बागेला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी सख्या भावावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या भीषण आगीत उभे केळी पीक आणि ठिबक सिंचन साहित्य जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे तब्बल 11,26,000 रुपयांचं नुकसान झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आरोपी राजेंद्र रामहरी मोरे यांच्या विरोधात आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कंडारी येथील फिर्यादी महारुद्र मोरे यांच्या मालकीच्या गट नंबर 156 मधील शेतात 3 एकरात केळीचे पीक घेतले होते। दिनांक 18 मे रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या पत्नी तारा मोरे या शेतात गेल्या असता केळीच्या बागेतून धूर निघत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। धूर दिसताच मोरे दाम्पत्यानं घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी फिर्यादीचे भाऊ राजेंद्र रामहरी मोरे हे सामायिक बांधावरील गवत जाळत असल्याचं दिसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। काही क्षणात आगीनं रौद्ररूप धारण करत संपूर्ण केळी बागेला विळखा घातला। आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं। मात्र तोपर्यंत केळीचे उभे पीक आणि ठिबक सिंचन साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते। फिर्यादीत नमूद केल्यानुसार या आगीत केळी पिकांचे अंदाजे 11,06,000 रुपयांचे तर ठिबक सिंचन साहित्याचे सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान झालंय। एकूण 11,26,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान या घटनेनंतर कंडारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। द्वेषापोटी भावानं केळीचं पीक जाळलं असल्याचा आरोप महारुद्र मोरे यांनी केला आहे। आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल होळशीळ हे करीत आहेत। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।